मित्रांनो नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला फिट इंडिया या मोहिमेअंतर्गत आपल्या शाळेचे रजिस्ट्रेशन आपण कशा पद्धतीने करायचे, कोणत्या वेबसाईटला आपण व्हिजिट द्यायची, रजिस्ट्रेशन करताना आपल्याला कोणकोणती माहिती लागणार, या सर्व बाबींची माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. आता बघा, सुरुवातीला आपण आपल्या शाळेचे रजिस्ट्रेशन इज खेलो इंडिया हा जो प्रोग्राम आहे, फिट इंडिया मोहीम जी आहे त्या मोहिमे अंतर्गत प्रथम आपल्याला आपल्या शाळेचं, आपल्या विद्यालयाचं रजिस्ट्रेशन करून घ्यायचं आहे. या ठिकाणी बघा, प्रथम आपल्याला गूगल सर्च बॉक्समध्ये खेलो इंडिया अशा पद्धतीने कीवर्ड आपल्याला सर्च करायचे आहे. त्यानंतर जी लिंक आहे त्या लिंकवर आपल्याला क्लिक करावं लागणार. ही लिंक मी तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देणार. त्या ठिकाणी तुम्ही या लिंकला व्हिजिट देऊ शकणार. आता बघा, या ठिकाणी येऊन आपल्याला लॉग इन ॲज प्रिन्सिपल आणि पीई टीचर / सब्जेक्ट टीचर यापैकी प्रथम आपल्याला प्रिन्सिपल लॉग इन म्हणजे प्रिन्सिपलचं रजिस्ट्रेशन म्हणजे शाळेचं रजिस्ट्रेशन आपल्याला करून घ्यायचं आहे. तर त्यासाठी बघा, आपल्याला न्यू स्कूल सेल्फ रजिस्ट्रेशन या ठिकाणी बघा, इथं आपल्याला क्लिक करून समोर जो रजिस्ट्रेशन फॉर्म ओपन होईल त्यावर जी प्रॉपर माहिती आपल्याला विचारलेली आहे ती माहिती फिलअप करून आपण आपल्या शाळेचे रजिस्ट्रेशन फिट इंडिया मोहिमेअंतर्गत करू शकतो. आणि या मोहिमेअंतर्गत राज्यातील सर्व व्यवस्थापनाच्या 1 ते 12वीचे वर्ग ज्या शाळेमध्ये चालतात त्या सर्व शाळांनी आपली नोंदणी करून घ्यायची आहे. बघा, आता आपल्या समोर अशा प्रकारची लिंक इथं फॉर्म इथं शाळेच्या रजिस्ट्रेशनसाठी ओपन झालेला दिसेल आपल्याला. वॉन्ट्स टू जॉईन थ्रू. आता आपल्याला इथं बोर्ड बाय डिफॉल्ट इथे सिलेक्शन आहे, या ठिकाणी असंच राहू द्यायचं आहे. त्यानंतर आपल्या शाळेचं जो सिलेबस आपण घेतो, CBSE असेल, ICSE असेल किंवा स्टेट बोर्डचा असेल, तर त्यापैकी योग्य ते आपल्याला सिलेक्शन ड्रॉप डाऊन मधून सिलेक्ट करून घ्यायचं. बघा, CBSE, त्याच्यानंतर ICSE असेल, या ठिकाणी ICSE किंवा स्टेट बोर्ड असेल तर आपण महाराष्ट्र स्टेट बोर्ड ऑफ सेकंडरी अँड हायर सेकंडरी एज्युकेशन बोर्डची आपल्याला निवड करून घ्यायची. त्यानंतर आपल्या शाळेचा इथं UDAS कोड एंटर केल्यानंतर आपल्याला इथं कीबोर्डवरील टॅब बटन एंटर करायचे आहे. त्यानंतर बघा, टॅब बटन प्रेस केल्यानंतर आपण इथं आपला झोन ॲटो सिलेक्ट इथं होणार. स्टेट सुद्धा इथं ॲटो येणार आणि डिस्ट्रिक्ट सुद्धा आपला जो UDAS कोड आहे, आपली जी शाळा आहे कोणत्या डिस्ट्रिक्ट मध्ये आहे तो डिस्ट्रिक्ट सुद्धा इथं ऑटोमॅटिकली डिटेक्ट होणार. आणि विशेष म्हणजे क्लस्टर, आपलं जे क्लस्टर आहे ते क्लस्टर सुद्धा इथं आपल्याला दिसून येणार. शाळेचं नाव सुद्धा ॲटो डिटेक्ट होणार. त्यानंतर आपल्याला या ठिकाणी फक्त समोरील माहिती म्हणजे इथं शिफ्ट, आता मॉर्निंग आणि इव्हिनिंग अशा 2 प्रकारच्या शिफ्ट आता या ठिकाणी आपल्याला योग्य ती शिफ्ट सिलेक्ट करून घ्यायची आहे. मॉर्निंगची असेल तर मॉर्निंग किंवा इव्हिनिंग असेल तर इव्हिनिंग. त्यानंतर सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या ठिकाणी आपल्याला आपल्या शाळेचा ईमेल ID
टाकावं लागणार. ईमेल आय डी बघा आता या ठिकाणी आपल्याला OTP ऑथेंटिकेशन सुद्धा असणार आहे ईमेल आय डीचे. त्यामुळे जो ईमेल आय डी आपण या ठिकाणी लॉग इन करणार आहोत त्यावर एक OTP ऑथेंटिकेशन आपल्याला करून घ्यावं लागणार आहे. आता या ठिकाणी मी ईमेल आय डी एंटर केल्यानंतर लागलीच आपल्याला ताबडतोब एक सेकंदात OTP ऑथेंटिकेशन कंप्लीट करण्यासाठी इथे पॉपअप विंडो ओपन झालेली आहे. आता बघा या ठिकाणी एक OTP आपल्याला आपल्या मेल बॉक्स मध्ये इनबॉक्स मध्ये येणार. बघा या ठिकाणी मेल आपल्याला मिळालेला आहे. आता या ठिकाणी बघा इनबॉक्स मध्ये मेल आपल्याला मिळालेला आहे. जर आपल्याला इनबॉक्स मध्ये नसेल मिळाला तर आपण स्पॅम नावाचं जे फोल्डर आहे बघा या ठिकाणी सुद्धा आपण तुम्ही चेक करून घ्यायचं आहे. आता बघा या ठिकाणी आपण जेव्हा क्लिक करणार व्हेरीफाय युअर ईमेल फॉर खेलो इंडिया नॅशनल फिटनेस प्रोग्राम यावर आपल्याला क्लिक केल्यानंतर हा जो OTP आहे हा OTP आपल्याला रजिस्ट्रेशन पेजवर जाऊन पॉपअप विंडो मध्ये करून व्हेरीफाय या बटनावर आपल्याला क्लिक करून घ्यावं लागणार. बघा OTP व्हेरीफाईड सक्सेसफुली. त्यानंतर ही जी विंडो आहे आपल्याला क्लोज करून घ्यावी लागणार. बघा ईमेल आय डी या ठिकाणी व्हेरीफाय झालेला आहे. त्यानंतर या ठिकाणी मोबाईल नंबर एंटर केल्यानंतर या ठिकाणी बघा स्कूल ऍड्रेस. आता शाळेचा ऍड्रेस आपल्याला या ठिकाणी पद्धतीने आपल्याला ऍड्रेस करून घ्यायचा आहे. त्यानंतर वेबसाईट ऍड्रेस. आता शाळेची वेबसाईट जर नसेल तर या ठिकाणी आपण आपला ईमेल आय डी यूज करू शकतो. या ठिकाणी बघा आपल्याला स्कूल डिस्क्रिप्शन मध्ये विद्यार्थी संख्या आपल्या शाळेतील विद्यार्थी संख्या या ठिकाणी टाकायची आहे. त्यानंतर स्कूल ऍडमिन डिटेल्स. आता या ठिकाणी अत्यंत महत्त्वाचं म्हणजे इथं शाळेचे जे प्रिन्सिपल असतील तर त्यांचं आपल्याला या ठिकाणी पूर्ण या ठिकाणी शाळेचे जे मुख्याध्यापक असतील प्रिन्सिपल असतील त्यांचं पूर्ण नाव या ठिकाणी टाकल्यानंतर डेजिग्नेशन मध्ये बघा या ठिकाणी HM किंवा प्रिन्सिपल. आता योग्य ते इथं सिलेक्ट करून इथं जेंडर आपल्याला घ्यायचा आहे आणि त्यानंतर हा जो कॅप्चा कोड या ठिकाणी दिसत आहे आपल्याला इमेज मध्ये कॅप्चा कोड आपल्याला बघून या ठिकाणी टाकल्यानंतर शेवटी सबमिट या बटनावर आपल्याला क्लिक करावं लागणार. परंतु सबमिट या बटनावर क्लिक करण्यापूर्वी म्हणजे शाळा ऍड करण्यापूर्वी शाळा रजिस्ट्रेशन करण्यापूर्वी आपण जी माहिती आपण फॉर्म मध्ये भरलेली आहे
ती माहिती एक वेळेस पुन्हा चेक करून घ्यायला हरकत नाही. शाळेचे नाव असेल, शिफ्ट असेल किंवा मोबाईल नंबर असेल, शाळेचा ऍड्रेस सुद्धा आपण एक वेळेस स्पेलिंग मिस्टेक असेल तर ते पण आपण काळजीपूर्वक बघायचं आहे. आणि पूर्ण माहिती बरोबर असल्याची खात्री झाल्यानंतर शेवटी आपल्याला सबमिट या बटनावर क्लिक करून घ्यायचं आहे. बघा अशा पद्धतीने बघा स्कूल अटेंड सक्सेसफुल. अशा प्रकारे शाळेचं रजिस्ट्रेशन या ठिकाणी यशस्वीरित्या पूर्ण झालेलं आहे. आता पुन्हा आपल्याला ही विंडो क्लोज करून आपला जो मेल लॉगिन जे आपण केलेला आहे तिथं आपल्याला जाऊन जो मेल आपल्याला आलेला आहे बघा स्कूल ऍक्टिव्हिशनचा, तो मेल आपल्याला ओपन करून घ्यावा लागणार. बघा आता ओपन केल्या बघा मेल ओपन केल्यानंतर आपल्याला अशा प्रकारे आपल्या इनबॉक्स मध्ये मेल येईल आणि त्यामध्ये युजर नेम आणि पासवर्ड आपल्याला मिळाले असणार. आता या युजर आयडी पासवर्डने आपल्याला आपलं लॉगिन खेलो इंडियाचे जे लॉगिन असणार ते आपल्याला लॉगिन करून बघायचं आहे. त्यानंतर बघा आपल्याला पुन्हा खेलो इंडियाच्या लॉगिन पेजवर आपल्याला यावं लागणार. लॉगिन पेजवर आल्यानंतर या ठिकाणी आता प्रिन्सिपल सिलेक्ट करून आपल्याला युजर नेम आणि पासवर्ड जो आपल्याला मेल आयडी ला आपल्याला मिळालेला आहे तो पासवर्ड आणि युजर नेम आपण या ठिकाणी टाकून कॅप्चा कोड टाकून या ठिकाणी लॉगिन करायचं आहे. बघा आता युजर नेम आणि पासवर्ड टाकल्यानंतर आपल्याला अशा प्रकारचं खेलो इंडियाचं होम पेज या ठिकाणी ओपन होणार. आता ही प्रोसेस झाली आपली शाळा रजिस्ट्रेशन. आता यानंतर या पोर्टलवर आपल्याला याच्यानंतर काय काय करावं लागणार याची माहिती मी तुम्हाला यानंतरच्या व्हिडिओमध्ये देणार. थँक्यू.